5:30-6 वाजले होते. लेकरांना घेऊन आले. 6 वाजता नंतर देवाला दिवा लावून घेतला. श्री पाठीमागे लागला होता, त्याला दिवा लावायचा होता म्हणून मी आधी देवाऱ्यातला दिवा लावून घेतला आणि त्याला सांगितलं तुळशीतला तू लाव म्हणून. हे बघा, इथं श्री आणि मई तुळशीतला दिवा लावायला चालले. तर श्रीला काही दिवस लागला नाही. काडी वडायची भीती पण वाटते आणि लावा पण वाटते, असं काम आहे आमच्या श्रीचं. हे बघा, काडी वडली आणि विजली. नंतर मग प्रांजलनं दिवा लावून घेतला, देवाच्या पाया पडले आणि वर गच्चीवर गेले थोडा वेळ खेळायला. आणि हे बघा, इथं म्हणजे लिंबाच्या खाली मंदिर आहे, तिथं हरिपाठ चालू होता. रोज हरिपाठ होतो तिथं. मग लेकरावरी खेळत होतं, त्याच्यामुळे मी खाली आले. थोडा भात घातला. सकाळच्या पण काही चपात्या होत्या, त्याच्यामुळं म्हटलं थोडा आता फक्त भात घालावा. भात घातला आणि सकाळचे जे जामुनचं उरलेलं तेल होतं, मला ते कशाला उगाच वाया घालायचं म्हणून ते चाळणीने चाळून घेतलं, कारण मध्ये काळं राहिलं होतं. त्याच्यामुळे व्यवस्थित चाळून घेतलं, पुसून घेतली कढई आणि त्यातमध्ये बेसन करायला घेतलं. पुसून घेतली आणि त्याच कढईमध्ये बेसनाला ठेवलं. तेल टाकलं आणि आपल्याला हिरव्या मिरचीचं बेसन करायचं होतं. हिरव्या मिरचीचं बेसन आमच्या इथं आवडीनं खातात सगळेजण. जिरे मोहरी टाकली, लसण टाकला, कांदा टाकला आणि कांदा सोनेरी होजेपर्यंत व्यवस्थित भाजून घ्यायचा. आणि नंतर टोमॅटो त्याने टाकून टोमॅटो विरघळूपर्यंत त्याला हलवत राहायचं. टोमॅटोला व्यवस्थित टोमॅटो बारीक झाला की नंतर मग ठेचा टाकायचा मध्ये. हिरव्या मिरचीचा ठेचा टाकून घेतला. इथं पण प्रांजलची मध्ये मध्ये लुडबुड चालू होती. मला सांग किती टाकायचं असं म्हणत होती. मी हळद वगैरे टाकून घेतली आणि तिचं मध्ये मध्ये चालू होतं हलवायचं. हिरवी मिरची वगैरे टाकून आता पूर्ण व्यवस्थित झालं आहे बघा. आता याच्यात पाणी टाकून घ्यायचं. मी 1 ग्लासच पाणी टाकलं होतं. तुम्हाला जसं पाहिजे तसं तुम्ही टाकू शकता. याच्यामध्ये उकळी आली की मीठ टाकायचं आणि व्यवस्थित हलवून घ्यायचं. हलवून घेतल्याच्यानंतर आपण बेसन हटवून बेसनमध्ये टाकायचं. मीठ टाकून घ्यायचं. आता काही जण याला पहिल्यांदाच बेसन पाण्यामध्ये थंड पाण्यामध्ये हलवून घेते, पण मला ते तसं वाटत नाही चविष्ट लागेल म्हणून. त्याच्यामुळे मी डायरेक्ट बेसनच पाण्यामध्ये हटते. ते आपली आपली आवड असते म्हणा, पण आम्ही तर असंच हटतो डायरेक्ट पाण्यामध्ये बेसन. ते बघा, असं केल्याच्या नंतर ना आणखीन छान लागतं. डायरेक्ट बेसन पीठ उकळत्या पाण्यामध्ये सोडलं ना. आणि आम्हाला थोडं भाताबरोबर ते खाण्यासाठी पातळच पाहिजे होतं, त्याच्यामुळे मी जास्त काही बेसन टाकलं नाही, थोडंसं पातळच ठेवलं होतं. हे बघा, ह्या पद्धतीने ते शिजत आलं की आणखीन थोडं घट्ट होतंच ते, त्याच्यामुळं करतानाच थोडं पातळ केलं होतं मी. बाकी नंतर पुन्हा भांडे ते राहिले, त्याच्यामुळे मी पहिल्यांदा भांडे घासून घेतले. एकदम राडा पडला की मग तो घासा वाटत नाही, कंटाळा आल्यासारखं होतं. त्याच्यामुळे मी पडलेले थोडे भांडे घासून घेत असते. लेकरांचे टिफिन वगैरे होते. आज थोडंसं स्वयंपाकाला उशीरच झाला, नाहीतर मी ना लेकरांना शाळेतून आणायच्या आधीच स्वयंपाक करते, कारण लेकरं आल्याच्या नंतर भुकेजलेले असतात, काही ना काही सारखं खायला मागतात. पण आज थोडासा उशीर झाला, सकाळचं पण होतं थोडं, त्याच्यामुळं आज स्वयंपाकाला निवांतच केला थोडा. हे बघा, आपलं बेसन आता शिजत आले. गॅस बंद करून वरून कोथिंबीर टाकायची. कोथिंबीर भरपूर टाकायची म्हणजे छान लागते बेसन. आणि नंतर मग राहिलेले भांडे वगैरे मी धुवून घेतले.
आणि हे बघा चमचे, हे आता जामून जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत हे असेच चमचे पडत राहतात. नंतर सगळे भांडे वगैरे धुवून घेतले आणि नंतर लेकरं अभ्यास करत बसले होते. अभ्यास झाला की लेकरांचं आम्ही जेवण करून घेतलं. आजच्या पुरतं एवढंच. बाय, भेटू नंतरच्या ब्लॉगमध्ये. कसा वाटला आजचा ब्लॉग कमेंट करून सांगा.